नमस्कार. कधी विचार केलाय का की आपण जे जग आपल्या डोळ्यांनी पाहतो ते खरंच तसंच आहे की हा फक्त एक भास आहे? हाच प्रश्न, वास्तवाचा हाच शोध एका महान विचारवंताने घेतला होता, आदि शंकराचार्य. चला त्यांच्या अद्भुत विचारांच्या दुनियेत जाऊया. त्यांचं तत्वज्ञान आजही तितकंच महत्त्वाचं आणि प्रेरणादायी आहे. तर मग या विश्लेषणाची सुरुवात करूया त्या एका मूलभूत प्रश्नापासून ज्याने शंकराचार्यांचं संपूर्ण आयुष्यच व्यापून टाकलं होतं. तो प्रश्न होता, परम सत्य काय आहे? याच एका प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात त्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं. कल्पना करा, 8व्या शतकातला भारत. सगळीकडे एक प्रकारचं वैचारिक वादळ सुरू होतं. धार्मिक, सामाजिक, प्रत्येक स्तरावर मोठे बदल होत होते. अशातच याच काळात एका नव्या युगाची सुरुवात होणार होती, शंकराचार्यांच्या जन्माने. म्हणजे बघा, त्या काळात मोठमोठे विद्वान एकत्र येऊन चर्चा करायचे. आत्मा म्हणजे काय, परमसत्य म्हणजे काय, या दोघांमध्ये काय संबंध आहे, यावर खूप विचारमंथन सुरू होतं. आणि याच मंथनातून अद्वैत, द्वैत, विशिष्टाद्वैत अशा वेगवेगळ्या विचारसरणी पुढे येत होत्या. याच बौद्धिक वातावरणात शंकराचार्यांचे विचार घडले. आणि अशा या बौद्धिक वादळाच्या केंद्रस्थानी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. नाव होतं शंकर. आणि हा मुलगा काही सामान्य नव्हता. त्याची बुद्धिमत्ता विलक्षण होती, अगदी लहानपणापासूनच. तर त्यांचा जन्म झाला होता केरळमधल्या कलाडी गावात, एका नंबूद्री ब्राह्मण कुटुंबात. वडील शिवगुरू आणि आई आर्यंबा. त्यांचे गुरु होते गोविंद भगवतपाद. आणि आता ऐका, गंमत म्हणजे वयाच्या फक्त 7व्या वर्षी, फक्त 7व्या वर्षी त्यांनी सर्व शास्त्र आत्मसात केली होती. कल्पना करा, केवढी मोठी गोष्ट आहे ही. बरं, तर आता वळूया त्यांच्या विचारांच्या गाभ्याकडे. ते तत्वज्ञान ज्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं, अद्वैत वेदांत. चला समजून घेऊया हे नेमकं आहे तरी काय. हा शब्द बघा, अद्वैत. अ म्हणजे नाही आणि द्वैत म्हणजे दोन. सोप्या भाषेत जे दोन नाहीत ते एक आहे. शंकराचार्यांचं म्हणणं काय होतं की आपला आत्मा म्हणजे आत्मन आणि ते परमसत्य म्हणजे ब्रह्म हे दोन वेगळ्या गोष्टी नाहीतच, ते मुळात एकच आहेत. हे बघा, इथे शंकराचार्यांनी दोन गोष्टी समोरासमोर ठेवल्या. एका बाजूला आहे सत्य आणि दुसऱ्या बाजूला माया किंवा भ्रम. त्यांच्या मते खरं सत्य काय आहे तर फक्त ब्रह्म आणि आपला आत्मा, जो त्या ब्रह्माचाच अंश आहे. बाकी सगळं म्हणजे हे जग जे आपण पाहतो, आपलं मी पण, हे सगळं आहे माया, एक भ्रम. त्यांनी एक मस्त उदाहरण दिलंय स्वप्नाचं. स्वप्न बघताना ते कसं खरं वाटतं नाही का, पण जाग आल्यावर कळतं की ते सगळं खोटं होतं. शंकराचार्य म्हणतात, आपलं हे रोजचं आयुष्यसुद्धा तसंच आहे, एका मोठ्या स्वप्नासारखं. प्रश्न असा आहे की मग ह्या स्वप्नातून, या भ्रमातून बाहेर कसं पडायचं? शंकराचार्यांनी त्यावर एक जबरदस्त उपाय सांगितला. ते म्हणाले, मोठमोठे यज्ञ किंवा कर्मकांड करून काही होणार नाही. मुक्तीचा खरा मार्ग आहे ज्ञानाचा. ज्या क्षणी हे ज्ञान होतं की अरे, हे जग तर माया आहे आणि माझा आत्मा आणि ते परमसत्य एकच आहेत, त्याच क्षणी मोक्ष मिळतो. आणि या सगळ्या ज्ञानाचा, या सगळ्या साधनेचा परमोच्च बिंदू काय तर ते एक वाक्य, अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मीच ब्रह्म आहे. ही फक्त एक घोषणा नाहीये, हा आहे तो साक्षात्कार, ती जाणीव की मी आणि परमसत्य यात काहीच फरक नाही, सगळं एकच आहे. आता हे इतके मोठे विचार फक्त पुस्तकांमध्ये बंदिस्त राहून कसे चालतील? नाही. शंकराचार्यांनी ठरवलं हे ज्ञान लोकांपर्यंत पोचवायचं आणि त्यासाठी त्यांनी सुरू केली एक महायात्रा, संपूर्ण भारतभर. विचार करा, त्या काळात काश्मीरपासून थेट कन्याकुमारीपर्यंत पायी प्रवास. वाटेत जे जे विद्वान भेटले त्यांच्याशी त्यांनी शास्त्रार्थ केला, म्हणजे डिबेट्स, आणि आपल्या अद्वैत वेदांताचा विचार त्यांनी कानाकोपऱ्यात पोचवला. पण फक्त विचार पसरून ते थांबले नाहीत. त्यांना माहीत होतं की हे विचार टिकले पाहिजेत, पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचले पाहिजेत. म्हणून त्यांनी एक जबरदस्त प्लॅन बनवला. त्यांनी भारतात 4 दिशांना 4 मुख्य केंद्रे उभारली. हे होते ते 4 मठ, ज्यांना पीठ असंही म्हणतात. उत्तरेला बद्रीनाथमध्ये ज्योतिर्मठ, पूर्वेला पुरीमध्ये गोवर्धन मठ, पश्चिमेला द्वारकेत कालिका मठ आणि दक्षिणेला शृंगेरीमध्ये शारदा मठ. विचार करा, भारताच्या 4 कोपऱ्यात त्यांनी ज्ञानाचे 4 स्तंभ उभारले आणि याच मठांमुळे त्यांचं तत्वज्ञान आजही जिवंत आहे. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय आहे माहितीये? हे सगळं त्यांनी केलं केवळ 32 वर्षांच्या आयुष्यात. फक्त 32 वर्ष, पण त्यांनी जो वैचारिक वारसा मागे ठेवलाय ना, तो हजारो वर्षानंतरही तितकाच तेजस्वी आणि महत्त्वाचा आहे. त्यांनी फक्त प्रवासच नाही केला, तर लिखाणही भरपूर केलं. ब्रह्मसूत्रावरचं त्यांचं शंकर भाष्य असो किंवा विवेक चूडामणीसारखे गहन ग्रंथ,
इतकंच नाही तर भजगोविंदम आणि सौंदर्य लहरीसारखी सुंदर स्तोत्रसुद्धा त्यांनी लिहिली. त्यांचं लिखाण आजही अभ्यासलं जातं. तर मग या सगळ्याचं सार काय? आदी शंकराचार्यांनी त्या काळातल्या विचारांना एक जबरदस्त धक्का दिला. त्यांनी सगळं वेगळं आहे या कल्पनेला आवाहन देऊन सगळं एकच आहे हा क्रांतिकारी विचार मांडला. आणि हा विचार इतका शक्तिशाळी होता की त्याचा प्रभाव आजही भारतीय तत्त्वज्ञानावर स्पष्ट दिसतो. चला जाता जाता एक प्रश्न सोडून जातो. शंकराचार्य म्हणतात की हे जग एक माया आहे, एक भ्रम आहे. जर हे खरं असेल तर मग आपण जे जगतोय या जीवनाचा अर्थ काय? विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का? यावर नक्की विचार करा. भेटूया पुढच्या वेळी.